तर विधानसभा प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका। मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका। अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप। मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर। मी जिद्दीनं भिडलोय। अमरावतीची एखादी जागा कमी झाली तरी चालेल, पण कमळ फुललं पाहिजे, रवी राणांचं विरोधकांना उत्तर। राणांनी महायुतीची शिस्त पाळावी, मिठाचा खडा टाकू नये, मुख्यमंत्री शिंदेंचा रवी राणांच्या वक्तव्यावरती इशारा। तर रवी राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांचं वक्तव्य। अमरावतीत कमळ फुललं पाहिजे, एखादी जागा कमी झाली तरी चालेल, असं रवी राणांचं वक्तव्य। रवी राणांच्या बोलण्यामुळेच त्यांच्या पत्नीचा पराभव झाला। देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणांना योग्य पद्धतीनं समजावून सांगायला पाहिजे। अजित पवारांनी रवी राणांना फटकारलं। अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढताना रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लात मारली। फोटो देत असल्यानं कार्यकर्त्याला लात मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। सहकार्यांना कसं वागवलं जातं याचं हे लक्षण। रावसाहेब दानवेंबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्याला लात मारताना कसं वाटतं? गारगार वाटतं का? फडणवीसांना विचारा। रावसाहेब दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊतांचा खोचक सवाल। आपण सगळ्यांना सन्मान दिला पाहिजे, या गोष्टी समाज मान्य करत नाही, त्यामुळे सुसंस्कृतपणे वागावं। वाचाळवीरांनीही योग्य पद्धतीने विचार मांडावे। अजित पवारांची रावसाहेब दानवेंवर प्रतिक्रिया। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेकाप आणि काँग्रेसला खिंडार। सुनील तटकरेंच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश।